नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे सगळ्यांच्याच आवडीची अशी झणझणीत आणि तर्रीदार मिसळ पाव। चला तर मग पाहूया यासाठी काय काय लागतं ते। इथे मी 3 वाट्या मोड आणलेली मटकी घेतलेली आहे। आता याला थोडंसं आपण आधी शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एका कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता टाकून दोन्ही तडतडले की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला तो टाकून घ्यायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। कांदा परतला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून तेही मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जी मटकी होती मोड आणलेली ती मटकी यामध्ये टाकून घ्यायची आहे। मटकी शक्यतो मी घरीच मोड आणते आणि तुम्ही बघू शकता मटकीला किती मस्त मोड आलेला आहे। आता याला आपण 2 ते 3 मिनिटं असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून याला झाकण लावून 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे मटकी आपल्याला जास्त प्रमाणातही नाही शिजवून घ्यायची, मटकीला फक्त मऊ करून घ्यायचं आहे। मटकी कुकरला मऊ होत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे 4 बोटा एवढा खोबऱ्याचा तुकडा किसून घेतलेला आहे। तो लालसर रंगावर भाजून घ्यायचे। आता हे भाजून झालेलं आहे। याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरे, 1 मोठी विलायची आणि 1 छोटी विलायची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 4-5 मिरे, 2-3 लवंग। आता हे सगळं आपल्याला 2 मिनिटं गॅसवरती परतून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा खसखस आणि 2 चमचे पांढरे तीळही टाकून घ्यायचे आहेत। याला आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि हे आता आपण त्याच प्लेटमध्ये काढू ज्या प्लेटमध्ये आपण भाजलेलं खोबरं काढलेलं होतं त्या प्लेटमध्ये। आता त्याच कढईमध्ये किंवा पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे जे की मी रफली कट करून घेतलेले होते त्याला आपण लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे लालसर रंगावर भाजत आलेला आहे। आता यामध्ये आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 अद्रकीचे तुकडे टाकून परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो जो की मी रफली कट करून घेतलेला होता तोही टाकून परतून घ्यायचे। यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि हे सगळं मिक्स करून यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो त्यामुळे। टोमॅटो इथे मऊ झालेला आहे। आता आपण जो सुरुवातीला खोबर आणि काही मसाले भाजलेले होते ते मिक्सरमध्ये टाकून याला बारीक वाटून घ्यायचे। सुरुवातीला हे मसाले आणि खोबरच वाटून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपण जे की टोमॅटो आणि कांदा, लसूण, अद्रक परतून घेतलेला होता ते टाकून घ्यायचे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे वाटताना बारीक असं नाही वाटलं गेलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूनही वाटू शकता। हे बघा अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि तेल टाकताना इथे कंजूसी नाही करायची कारण मिसळ ही झणझणीत आणि तर्रीदारच छान लागते। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। तोही मिक्स करून तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। आता इथे मी ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते भांडं विसळून यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकत आहे। तिखट ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण मिसळ हे तिखटच छान लागते त्यामुळे मी इथे 2 चमचे लाल तिखट टाकत आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला हे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे मसाल्यांना तेल सुटायला चालू झालेलं आहे। आता यामध्ये उकडून घेतलेली मटकी टाकायची आणि तुम्ही बघू शकता मटकी कशी मस्त शिजलेली आहे, जास्त गाळही नाही आणि निब्बरही नाही। आता यामध्ये आपण ही सगळी मटकी टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी चवीनुसार मीठ आणि छोटा गुळाचा तुकडा टाकलेला होता जो की बहुतेक मी व्हिडिओ शूट करायचं विसरून गेले त्यामुळे आठवणीने तुम्ही नक्की टाका। मटकीच्या भाजीमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्तच ठेवायचे कारण भाजी थंड झाली की घट्टसर होते त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच ठेवायचे। आता इथे मी गरम करून घेतलेलं पाणी आहे
ते टाकून घेत आहे। तुम्ही कमी जास्त टाकून घेऊ शकता। शेवटी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि तयार आहे आपली मिसळ पावसाठीची मटकीची भाजी। बऱ्याच ठिकाणी मिसळ तयार करण्यासाठी बटाट्याची भाजी आणि पोह्यांचा वापर केला जातो, पण मी घरी एवढं करत नाही बसत। फक्त फरसाण, बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर वापरते। सुरुवातीला मिसळ टाकायची आणि नंतर फरसाण आणि बारीक कट करून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि वरून पातळ रस्सा मटकीची भाजी टाकून घ्यायची आणि तयार आहे मग मिसळ पाव। मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचसोबत बेल आयकॉनवरतीही क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।